मंडळी नमस्कार। आज दिनांक 6 जानेवारी 2025 आणि आज आपण लाईव्हमध्ये महत्त्वाचा विषय घेतला आहे, तो म्हणजे महत्त्वाच्या उन्हाळी पिकांचे पेरणीपर्यंतचे व्यवस्थापन। जे उन्हाळी पिकं आहे यामध्ये आपण यापूर्वीसुद्धा काही महत्त्वाच्या बाबी घेतल्या होत्या, पण अजून या पिकांमध्ये थोडंसं सखोल माहिती आपण घेणार आहोत। ज्यामध्ये उन्हाळी पिकांमध्ये भुईमूग आहे, त्यानंतर तीळ आहे, मूग आहे, बाजरी आहे, ज्वारी आहे आणि टरबूज आणि खरबूज हे पिकांबद्दल आपण थोडक्यात मात्र महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। यापूर्वीसुद्धा आपण काही माहिती याच्याबद्दल पाहिली होती, पण अजून थोडी सखोल माहिती आपण पाहायला हरकत नाही। कारण यावर्षी पाऊस सगळीकडं बऱ्यापैकी पडल्यामुळं जमिनीमध्ये पाण्याची लेव्हल चांगले आहेत आणि बरेच शेतकरी तूर निघाल्यानंतर काय करावं, कापूस निघाल्यानंतर काय करावं, हरभरा निघाल्यानंतर काय करावं, त्याच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे अशी विचारणा करतात। त्यामुळे आपण या पिकांबद्दल सविस्तर तुम्हाला उन्हाळी पीक घेतलं तरी उत्पादन क्षमता त्याची चांगली यावी, त्यासाठी आपण उन्हाळी पिकांबद्दल नेहमीच इथून पुढे सुद्धा माहिती देणार आहोत। तर आपण येऊया पहिलं पीक, या आपण खालील मुद्द्यावर माहिती देणार आहोत। या सगळ्या पिकांमध्ये पेरणीचा योग्य वेळ, कोणता कालावधी आहे, कधी पेरणी करणं योग्य असते, जातींची निवड आणि एकूण त्या पिकाचा कालावधी काय आहे, बीज प्रक्रिया कशाची करायची, एकरी बियाणं किती आपल्याला वापरायचं आहे, पेरणीची पद्धत कशी असली पाहिजे, खत व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, तण व्यवस्थापन आणि काही महत्त्वाचे मुद्दे। प्रत्येक पिकांमध्ये आपण हे बुलेट पॉईंट ज्याला आपण म्हणू की महत्त्वाचे मुद्दे जे आहेत याच्याबद्दल तांत्रिक माहिती आपण पाहणार आहोत। आता पहिलं पीक आहे भुईमूग। भुईमुगामध्ये जर आपण पाहिलं तर याचा योग्य पेरणीचा वेळ 25 डिसेंबर ते 15 जानेवारी आहे। साधारणतः 17 डिग्रीच्या वर हे 17 ते 18 अंश तापमान असताना पेरणी करावी, उशिरा पेरणी करू नये। यापूर्वी आपण सांगत होतो किंवा विद्यापीठ सांगत होते की 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीमध्ये भुईमुगाची पेरणी करा। मात्र त्या SB11 आणि ह्या उपट्या जाती ज्या होत्या त्यामध्ये तुम्हाला उशिरा पेरणी केली तर चालत होतं। पण आता ज्या भुईमुगाच्या जाती TAG 24 असेल, TG 51 असेल, TG 37 असेल, वेस्टर्नच्या असतील, दप्तरीच्या असतील, ज्या काही जाती आहेत याची पेरणी तुम्ही डिसेंबरच्या शेवटी किंवा फार फार तर 15 जानेवारीच्या आत आटोपलेलं जास्त चांगलं राहील। अशा लवकर पेरलेल्या भुईमुगाला उत्पादनता जास्त येईल, मागच्या 2-4 वर्षापासून आपण पाहतोय। त्यामुळे शक्यतोवर 25 डिसेंबरपासून तर 15 जानेवारीच्या दरम्यान शक्यतोवर भुईमुगाची पेरणी आपण आटपावी। 15 जानेवारीच्या जास्त पुढं भुईमुगाची पेरणी जाऊ देऊ नये। साधारणतः 17 ते 18 अंश तापमान असताना पेरणी करावी। आता पूर्व विदर्भात जर सोडलं, समजा नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जर सोडलं तर अलीकडे मग किंवा पश्चिम विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल, दक्षिण मराठवाड्यात तर टेम्परेचर 17-18च्या वर आहे, पण हरकत नाही, या तापमानामध्ये आपण पेरणी करायला सुरुवात करायला हरकत नाही। आता वाणाची निवड, कोणतं भुईमुगाचे वाण असले पाहिजे तर TAG 24 हे सगळीकडे चालणारं प्रचलित वाण आहे। अनेक वर्षापासून त्याची उत्पादकता खूप चांगली आहे। याच्यात नवीन संशोधन होऊन TG 37 आलं, TG 51 आलं, पण याचे बियाण्याची उपलब्धता पाहिजे तशी नाही आहे। महाबीजकडे असेल तर बघा, बाकी कुठल्या कंपन्याचं TG 37 किंवा TG 51 मला नाही वाटत की बाजारात उपलब्ध असेल। मग खाजगी कंपन्यामध्ये आपण जर गेलो तर वेस्टर्नचं 44 आणि 55 आहे। वेस्टर्न सीड्स ही गुजरातची कंपनी आहे आणि 44 आणि 55 ह्या दोन जाती चांगल्या आहेत। दप्तरीचं 54 आहे, बॉम्बे सीड्सचं कस्तुरी 108 आहे आणि बॉम्बे 55, ह्या काही खाजगी कंपनीच्या सुद्धा जाती आहेत, वाणं आहेत, ज्यांचं उत्पादकता ही चांगली आहे। यापैकी कुठलंही एक आपण वाण निवडावं। अमृत सीड्सचं सागर 77 आहे। या सगळ्या उपट्या जाती आहेत आणि साधारणतः भुईमुगाचा कालावधी काही या खाजगी कंपनीच्या आर्ली जाती 100 दिवसात येणाऱ्या जर सोडल्या तर TAG 24 वगैरे या जाती ज्या आहेत 115 दिवस उन्हाळी पीक जे आहे त्याचं 115 दिवसाचा कालावधी त्या पिकाचा आहे। त्या हिशोबानं आपल्याला समजा 15 जानेवारीला पेरणी केली तर 4 महिने पकडले तुम्ही तर 15 फेब्रुवारी, 15 मार्च, 15 एप्रिल, 15 मे। त्यामुळं दुसरी गोष्ट ती पण आहे, 15 जानेवारी नंतर पेरणी करणं टाळा असं का म्हणतात, कारण तुम्ही 30 जानेवारीला केली तर 30 मेला तपायला जमीन वेळ मिळत नाही।
खरीपातलं पीक जे आहे, जमीन जर तपली नाही तर खरीपाचं पीक चांगलं येईल का नाही त्याची गॅरंटी नाही. त्यामुळं किमान 15 मेच्या आत जर निघालं, नंतर शेत नांगरून टाकलं, थोडंसं तपलं शेत, तर खरीपाचं पीकसुद्धा चांगलं येईल. त्यामुळं 15 जानेवारीच्या आधी पेरणी करायची. यापैकी कुठलेही वाण आपण लावू शकता. एकरी बियाण्याचं प्रमाण हे 40 ते 50 किलो. जेवढी झाडाची संख्या जास्त तेवढं उत्पादकता इथे जास्त आहे. आणि भुईमुगावर बुरशीजन्य बीज प्रक्रिया काय करायची? सगळ्या पिकांमध्ये बीज प्रक्रिया करणं म्हणजे बाळाचं लसीकरण ज्याला म्हणतो आपण, बियाण्याचं लसीकरण. जसं लहान लेकराला आपण लस देतो तशी सगळ्या बियाण्याला लस देणं गरजेचं आहे, की जेणेकरून भविष्यात येणारे काही कीड, काही रोग याचं नियंत्रण आपण करू शकतो. त्यानुसार भुईमुगाला रासायनिक बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचं आपण बीज प्रक्रिया करायची म्हटली, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भुईमुगाचं टर्फल एकदम नाजूक असतं, त्याला जास्त चोळू नका. हलक्या हाताने वरच्यावर बीज प्रक्रिया करा. त्यामध्ये रिहांश 5 मिली, रस शोषक करणारी कीड, जमिनीतील उपद्रवी किडीसाठी 5 मिली प्रति किलोला रिहांश, आणि जोरमेट नावाचं जे आपलं बुरशीनाशक आहे, ज्याच्यामध्ये थायरम प्लस कार्बोक्झिन असे 2 घटक आहे. अत्यंत उत्कृष्ट, सगळ्यात चांगलं जर आपण म्हणू बीज प्रक्रियेसाठी उपयुक्त जर म्हटलं तर मग जोरमेट. आणि जर जोरमेट नाही मिळालं प्रति किलो 3 मिली, तर मग पिक्सल जे आपलं थायफेनॉट मिथाईल आहे, पिक्सल आहे किंवा रोको आहे, ते आपण तिथं लावू शकतो. याच्यापैकी कोणतं एक लावा. आणि ही रासायनिक बीज प्रक्रिया झाल्यानंतर जैविक बीज प्रक्रियासुद्धा भुईमुगाला करा. रासायनिक बुरशीनाशकावर जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा लावल्यामुळं काही प्रमाणात ते आपली ट्रायकोडर्मातले जी उपयुक्त बुरशी आहे ती मरू शकते, काही प्रमाणात मरू शकते, पण थोडीफार जरी जगली तरीसुद्धा आपल्याला त्याचा फायदा होईल. त्यामुळं हे जैविक बीज आपलं रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर 5 ग्रॅम ट्रायकोबूस्ट DX आणि 5 ग्रॅम NPK बूस्ट DX. NPK बूस्ट DX जे आहे, नत्रस्फुरद आणि पालाश मिळून देणारे जीवाणू, अधिक ट्रायकोबूस्ट DX 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला रासायनिक बीज प्रक्रिया झाल्यानंतर थोडं सुकवा त्याला, आणि सुकल्यानंतर परत याला पाण्यात विरघळावा थोडंशा, आणि ते पाणी त्याच्यावर शिंपडू शकता, चोळू शकता. हलक्या हातानं मात्र चोळायचं आहे, जोरात त्याला चोळायचं नाही. या पद्धतीनं बीज प्रक्रिया जर केली, सगळीच जर बीज प्रक्रिया केली, तर रस शोषण करणारी कीड सुरुवातीला 25-30 दिवस येणार नाही. जमिनीतल्या किडीचा प्रादुर्भाव तिथं येणार नाही. रिहांशमुळे या 2 गोष्टी होतील. जोरमेटमुळं जमिनीतून पसरणारे रोग जे बियाण्याद्वारे पसरणारे रोगाचं नियंत्रण होईल. ट्रायकोबूस्टमुळं जमिनीतून पसरणाऱ्या रोगाचं सुरुवातीला नियंत्रण होईल. NPK बूस्टमुळं सुरुवातीला तुम्हाला नत्रस्फुरद आणि पालाश भरपूर मिळेल. त्यामुळं ही बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. पेरणी आणि लागवड पद्धत 30/10 तुम्ही पेरणी करू शकता किंवा लागवड करू शकता. 30/15 लागवड करू शकता, किंवा भारी जमीन जर असेल तर फार फार तर 45/10 अशा 2 ओळीतलं अंतर 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट, 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट, आणि एकरी 40 ते 50 किलो बियाणं आपलं लागवड केलं, भुईमुग टोबीव केला तर जास्त संख्या होते आणि एकरी बियाणं योग्य पडते आणि उत्पादन क्षमता वाढते. त्यामुळे शक्य झालं तर टोबीव करा, नाही तर पेरून द्या. पेरणी करताना मात्र शक्यतोवर BBF पद्धतीचा वापर करा. उंच वरंबा सरी पद्धत म्हणजे 5व्या, 6व्या, 7व्या किंवा 8व्या तासाला सरी पडायची, जेणेकरून तुम्ही स्प्रिंकलरनं पाणी दिलं, पाणी एखाद्या वेळेस जास्त जरी झालं तर भुईमुग हा फार सेन्सिटिव्ह आहे, जास्त पाण्याला तो जास्त संवेदनशील आहे. लगेच कूच चालू होते, मूळकूच सडतात, शेंगा सडतात. त्यामुळं जर सऱ्या पाडलेल्या असतील बाजूला, जास्त पाणी झालं तर ते वाहून जाईल, वापसा स्थिती राहील. त्यामुळं BBF पद्धतीचा शक्यतोवर वापर करा. सिंगल सुपर फॉस्फेट 4 बॅग, पोटॅश 1 बॅग आणि DAP 12-32-16 किंवा 14-35-14 1 बॅग हे पेरणीसोबत तुम्हाला नत्रस्फुरद आणि पालाश जे द्यायचं. जर जिप्सम मिळालं तर जिप्सम टाकायचं, एकरी 200-300 किलो. मग सिंगल सुपर फॉस्फेट टाकायची गरज नाही, पण बहुतांश शेतकऱ्याचं म्हणणं आहे जिप्सम मिळत नाही, तर सिंगल सुपर फॉस्फेट 4 बॅग, पोटॅश 1 बॅग, अधिक किंवा नाही आहे हे चुकलं आहे, अधिक इथे DAP किंवा 12-32-16 किंवा 14-35-14 1 बॅग. हा संपूर्ण मात्रा. भुईमुग थोडंसं खर्चिक पीक आहे, थोडंसं खादाड पीक आहे, त्यामुळे त्याला थोडेसे खतं जास्त टाकावं लागतात. फॉस्फेट, पोटॅश आणि याच्यापैकी एक किंवा नाही आहे, इथं व पकडा, अधिक पकडा इथे. तर असा खताचा डोस, आणि याच्यासोबत इतर अन्नद्रव्य जे जसं झिंक सल्फेट, भुईमुगाला झिंक आणि फेरसची जास्त गरज असते, त्यामुळे 10 किलो झिंक सल्फेट, 10 किलो फेरस सल्फेट, किंवा हे सल्फेट फॉर्ममधलं नसेल
तर झिंक DT अर्धा किलो, फेरस DT अर्धा किलो हे घ्या, बोरान अर्धा किलो घ्या, सल्फर दाणेदार 10 किलो घ्या आणि रायझरची एकरी 10 किलो. या पद्धतीनं कमीत कमी 500 ग्रॅम जर घेतलं तर हे 1.5 किलो आणि 20 म्हणजे 21-21.5 किलो तुम्हाला रेतीत, मातीत, शेणखतात कशात तरी मिक्स करायचं आणि पेरणी करायच्या आधी हे फेकून द्यायचं. खतात मिक्स करू नका. हे सल्फेट वगैरे जर खतात मिक्स केले तर तुम्ही हे EDTA जर केलं तर हरकत नाही. अर्धा किलो EDTA, फेरस EDTA अर्धा किलो, झिंक EDTA, बोरॉन अर्धा किलो आणि दाणेदार सल्फर आणि रायझर 10-10 किलो असं जर खतात मिक्स केलं चालेल. पण झिंक सल्फेट, फेरस सल्फेट घेत असाल ते मात्र खतात मिक्स करू नका. वेगळं कशात, मातीत, रेतीत किंवा शेणखतात मिक्स करून ते फेकून द्या. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण हे सगळ्या गोष्टी भुईमुगाला लागतात. त्यामुळे बेसल डोजला पेरणीच्या आधी ते द्या. उगवणपूर्व तणनाशकामध्ये झिलर, आपलं जे बुस्टरचं झिलर आहे पेंडॅमेथिलिन 700 मिली प्रति एकर पेरणी झाल्याबरोबर 48 तासाच्या आत, किंवा स्ट्रॉंग आर्म जे सोयाबीनचं तणनाशक आहे ते मात्र 12.4 ग्रॅम एका एकराला सोयाबीनमध्ये वापरतात. भुईमुगाला तिथं 1.25 ते 1.5 एकरामध्ये 12.4 ग्रॅम वापरायचं. एका एकराला जर वापरलं तर भुईमुग जळून जाईल, पिवळा पडेल, तिथं सुधारणार नाही. त्यामुळं एका एकराचं सोयाबीनचं तणनाशक भुईमुगामध्ये वापरायचं असेल तर 1.25 ते 1.5 एकरात हे स्ट्रॉंग आर्म वापरू शकता. 150 ते 200 लिटर पाणी घ्या, किंवा ऑक्झिगोल्ड जे आहे 50 मिली, ऑक्झिफ्लोरोफेन 50 मिली प्रति एकर असं वापरू शकता. उगवण पश्चात जर तुम्हाला वापरायचं असेल, हे उगवणपूर्व झालं 48 तासाच्या आत, झिल्लर म्हणजे पेंडॅमेथिलिन किंवा स्ट्रॉंग आर्म किंवा ऑक्झिगोल्ड. आणि जर हे नाही फवारलं, उगवण पश्चात फवारायचं तर 25 दिवसाच्या दरम्यान परशूट 200 मिली किंवा ओडिसी 30 ग्रॅम किंवा शाखेत 600 मिली प्रति एकर जमिनीत चांगला ओलावा असताना 25-30 दिवसाच्या दरम्यान हे तुम्ही वापरू शकता. एकरी 150 ते 200 लिटर पाणी घ्या. काही महत्त्वाचे मुद्दे भुईमुगाबद्दल, काही महत्त्वाचे. जमीन भिजवून लागवड किंवा पेरणी करावी. चांगली जमीन भिजली पाहिजे. नंतर उगवण होईपर्यंत व्यवस्थित पाणी द्यावं. 1 किंवा 2 पाणी उगवण होईपर्यंत द्यावे. एकदा उगवण झाली की त्याला ताण जमिनीनुसार, कुठे 10 दिवस, कुठे 12 दिवस, कुठे 15 दिवसाचा ताण तुम्ही त्याला, उगवण पूर्ण झाल्यानंतर थोडासा ताण देणं गरजेचं आहे. संपूर्ण उगवण झाल्यानंतर थोडं ताण देणं. 60 दिवसांनी ड्रम फिरवणं, त्यामुळं आऱ्या खाली उतरण्यास मदत होते आणि जास्त शेंगा लागण्यास मदत होते. 60 दिवसाच्या दरम्यान रिकामा ड्रम जो असतो तो भुईमुगाच्या शेतात फिरवायचा. वाढीच्या संवेदनशील अवस्था, फुले येण्याची अवस्था जी आहे पेरणीनंतर 25 ते 30 दिवस आहे. आऱ्या सुटण्याची 35 ते 45 दिवस आहे. शेंगा पोचण्याची अवस्था आहे 65 ते 70 दिवस आहे. या महत्त्वाच्या अवस्था आहेत. याच्यामध्ये ताण पडायला नको. या पद्धतीनं भुईमुगाचं व्यवस्थापन जर तुम्ही केलं तर निश्चित तुम्हाला उत्पादकता चांगली येईल. अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहे. भुईमुगामध्ये मागच्या 2-4 वर्षामध्ये मर रोग मोठ्या प्रमाणात येतोय. तर पेरणीच्या आधी ट्रायकोबूस्ट DX आणि सुडोबूस्ट DX महिना ते 1.5 महिन्याच्या दरम्यान आणि परत 2.5-3 महिन्याच्या दरम्यान एकरी अर्धा किलो ट्रायकोबूस्ट DX आणि अर्धा किलो सुडोबूस्ट DX रेतीत, मातीत किंवा शेणखतात मिक्स करून जर फेकलं तुम्ही तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. कूज सडणं, मूळकूज, शेंगकूज वगैरे जे त्याला तुम्ही रोखू शकता. ट्रायकोबूस्ट DX आणि सुडोबूस्ट DX अर्धा किलो कमीत कमी 2 वेळेस बीज प्रक्रिया जर केली असेल तर नंतर मग 1.5 महिन्याच्या दरम्यान, नंतर 2.5 महिन्याच्या 3 महिन्याच्या दरम्यान तुम्ही नक्की वापरा. आता तीळ, दुसरं पीक आहे तीळ. तिळाचा पेरणीचा कालावधी 15 जानेवारी ते साधारणतः फेब्रुवारीचा पहिला आठवडा, म्हणजे 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्ही तीळ पेरू शकता. भुईमुगापेक्षा उशीर झाला तरी या पिकाला चालतो. साधारणतः 15 फेब्रुवारीपर्यंतही, म्हणजे तुमचा कापूस काही ठिकाणी निघाल्यानंतर तीळ पेरू शकता, तुमचं तूर निघाल्यानंतर तीळ पेरू शकता, बरेच पिकं निघाल्यानंतर सुद्धा तुम्ही तिळाची पेरणी करू शकता. विद्यापीठाच्या ज्या जाती आहेत, AKT 101 आहे, महाबीजकडे मिळेल, दुसरं कोणाकडे शक्यता कमी आहे. PKVNT 11 आहे -91 आणि AKT 103, JLT 407 या आहे तिळाच्या विद्यापीठाच्या सुधारित जाती. आणि खाजगी कंपनीच्या सुद्धा आहे. इंडो गुजरातचं 2 नंबर व 21 नंबर, दिनकर सीडचं पारस 2 आहे, दप्तरीचं गुजरात 22 व 54 आहे, यशोदाचं श्वेता, आणि वेस्टर्न सीडचं 11, गुजरात 2 आणि वेस्टर्न 11 असे अनेक वानं तिळामध्ये, उन्हाळी तिळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या आवडीचं जे आहे ते पेरा.
एकूण पिकाचा कालावधी 70 ते 80 दिवसाचा असतो. बीज प्रक्रियेमध्ये रिहांश 3 मिली आणि ट्रायकोबुस TX 5 ग्रॅम असं तुम्ही बीज प्रक्रियेमध्ये, तीळ बारीक बियाणं असतं त्याला हलक्या हातानं सीड ट्रीटमेंट करू शकता. 5 मिली रिहांश, आपलं 3 मिली रिहांश आणि 5 ग्रॅम ट्रायकोबुस TX. किंवा जमिनीत जर मर जास्त असेल तर रासायनिक बुरशीनाशक वापरायचं असेल तर जोर्मेट 5 मिली किंवा पिक्सल 3 ग्रॅम असं बीज प्रक्रिया तुम्ही करू शकता. पेरणी आणि लागवडीची पद्धत म्हणजे बी बारीक असल्यामुळे त्यात समप्रमाणात वाळू किंवा कुजलेलं शेणखत किंवा माती मिसळून पेरणी करावी. सलग लागवडीसाठी पेरणी पाभरीनं किंवा तिफणीनं 30 सेंटीमीटर किंवा 45 सेंटीमीटर अंतरावर करावी. एकरी बियाण्याचं प्रमाण हे 1.25 ते 1.5 किलो. तिळाचं बी अत्यंत बारीक असतं, खूपच बारीक. मला वाटतं मोहरी आणि तीळ हे असं आहे की त्याचं बियाणं एकदम बारीक असल्यामुळं त्याचं आपल्याला अचूक पेरणी करण्यासाठी तीळ साधारणतः एकरी 1.25 ते 1.5 किलो लागतो. त्याच्या समप्रमाणात चांगलं कुजलेलं शेणखत किंवा बारीक माती व्यवस्थित बारीक करून माती, शेणखत किंवा माती मिसळून, खत नाही, रासायनिक खत नाही, शक्यतो शेणखत किंवा मातीत मिसळायचं आणि पाभरीनं किंवा तिफणीनं पेरायचं. अजून एक चांगली पद्धत त्याची आपल्या शेतकऱ्यांनीच काढलेली म्हणजे बिस्लरीच्या बाटलीमध्ये जर तुम्ही तिथे तीळ धरला आणि त्या याच्यातून तुमचं जे चाडं जे ज्याला आपण म्हणतो त्यातून जर टाकलं, या पद्धतीनं बिस्लरीच्या बाटलीत तीळ भरायचा, बाटलीच्या झाकणाला छिद्र करायचं छोटं, बरोबर 1-1, 2-2 दाणे पडतील असं, आणि या पद्धतीनं तुम्ही तिथे तीळ पेरणी करू शकता. तिळाची जास्त दाट किंवा जास्त पतली पेरणी व्हायला नको. बारीक दाणे असल्यामुळे त्याच्यात आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. एक तर तुमचं रेती माती किंवा शेणखत मिक्स करून पेरणी करा किंवा मग या पद्धतीनं तुम्ही पेरणी तिथं करू शकता. खतं कोणते द्यायचे? लागवडीच्या वेळेस DAP 12-32, 16, 14, 35, 14 यापैकी कोणतंही एक खत द्या पेरणीच्या वेळेस. आणि लिंबोळी पेंट 2 बॅग आणि रायझरजी 10 किलो. रायझरजी हे चांगल्या गुणवत्तेचं ह्युमिक ॲसिड आहे. 10 किलो रायझरजी तुम्ही तिथं देऊ शकता. आणि दुसरी मात्रा जी आहे ही एका महिन्यानं 25 ते 30 किलो युरिया तुम्हाला तिथं द्यायचा आहे. दुसरी मात्रा एका महिन्यानं 25 ते 30 किलो युरिया. या पद्धतीनं खत व्यवस्थापन करा. तणनाशक हे उगवणपूर्व तणनाशक आहे. तण उगवण्यापूर्वी तण आणि तुमचं हे पीक उगवण्यापूर्वी पेरणीनंतर 48 तासाच्या आत फक्त तणांच्या बियाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी हे आहे पेंडेमिथिलिन. आपण जे सांगितलं आपलं झिलर नावानं आहे बूस्टरचं, किंवा रॅलीजचं पनिडा ग्रँड आहे, किंवा UPLचं दोस्त सुपर आहे, किंवा BASFचं स्ट्रॉंग आर्म, असे वेगवेगळे तणनाशक आहेत. 150 ते 200 लिटर पाण्यात पेरणीनंतर 48 तासाच्या आत तणनाशक तुम्ही ते फवारू शकता. महत्त्वाचे मुद्दे: तिळाची पेरणी जास्त खोल करू नये कारण उगवणीवर परिणाम होतो. तीळ हा 1-2-3 सेंटीमीटर खोलच पडला पाहिजे, वरच असला पाहिजे, त्याच्यावर थोडंसं माती असली तरी काम होते. जास्त खोल जर पेरणी झाली तर त्याच्या उगवण शक्तीवर परिणाम होतो, वाईट परिणाम होतो. विरळणी किंवा खाडे भरणे: पेरणीनंतर 7-8 दिवसात खाडे भरावेत. विरळणी जर करायची असेल तुम्हाला किंवा खाडे भरायचे असेल तर 7-8 दिवसातच विरळणी किंवा खाडे भरणी करावी. पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली व 8 दिवसांनी दुसरी विरळणी करून 2 रोपात 10 ते 15 सेंटीमीटर अंतर ठेवावे. काय करायचं? पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांना पहिली विरळणी करायची, नंतर 8 दिवसांना परत दुसरी विरळणी करायची आणि 2 रोपात 10 ते 15 सेंटीमीटर अंतर ठेवावं. तसं 1.25 किलो ते 1.5 किलो आपण जरी म्हणतो तरी एवढं लागत नाही, पण आपल्याला अजून कमी टाकलं तर पतलं झालं तर इलाज नाही. त्यामुळं आपण 1.25 ते 1.5 किलो टाकायचं. ते दाटच होतं. 2 रोपात अंतर 15 सेंटीमीटर पाहिजे, 10 ते 15 सेंटीमीटर. त्यासाठी विरळणी करणं गरजेचं आहे. 2दा विरळणी ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढचं पीक आहे उन्हाळी मूग. उन्हाळी मूग हे असं हा पीक आहे. आलं तर फार चांगली गोष्ट आहे, नाही तर फुलात आलं तर जमिनीत गाडून टाका. हिरवळीचं खतसुद्धा तुमचं होऊ शकते. जर नाही पीक घ्यायचं तर हिरवळीचं खतसुद्धा तुम्ही त्याचा करू शकता. किमान तापमान सातत्यानं कमी जास्त असल्यास 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त, लवकर थंडीमुळे उशिरा उगवण व कमी कालावधीचं पीक उशिरा पेरणीमुळं मान्सूनच्या पावसात सापडण्याची शक्यता. योग्य वेळ पेरणीची वेळ जी आहे, योग्य कालावधी आहे 20 फेब्रुवारी ते 15 मार्च. सगळ्यात उशिरा होणारं एक जनरल पीक ज्याला आपण म्हणू ते आहे मूग. 20 फेब्रुवारीपासून तर 15 मार्चपर्यंत सुद्धा आपण याला पेरू शकता. हे
पीक जे आहे त्याच्यापेक्षा जास्त लवकर पेरणी केली तरी जमत नाही, कारण तापमान कमी असतं, आणि त्याच्या उशिरा पेरणी केली तरी जमत नाही. साधारणतः 20 फेब्रुवारी ते 15 मार्च किंवा 10 मार्चच पकडा तुम्ही, 15 मार्चने 10 मार्चपर्यंतच तुम्ही 20 दिवसाच्या विंडोमध्ये पेरणी करू शकता. मुगाची पेरणी करताना आपल्याला हे सूर्यप्रकाशाला असंवेदनशील वाण लावावे. लांब शेंगाचे वाण असतात, काही आखूड शेंगाचे असतात. जे लांब शेंगाचे वाण आहेत ना, ते संवेदनशील आहे सूर्यप्रकाशाला. त्यामुळे आखूड शेंगाचे बारीक दाणा असलेले वाणं जे आहेत विद्यापीठाचे आहे S8 वैभव PKV ग्रीन गोल्ड, फुले M2 पुसा 9321 आणि सम्राट आणि दुर्गा, ह्या वाणापैकी कुठलेही वाण विद्यापीठाचं तुम्ही लावू शकता. नाही तर खाजगी कंपनीचं वाण आहे, त्यामध्ये हल्दीघाटी चेतन ग्रीन गोल्ड, हल्दीघाटी चेतन ग्रीन गोल्डचा गोल्ड 50 आणि निर्मलचा 825 हे आहे तुमचे खाजगी कंपनीचे वाण. एकूण पिकाचा कालावधी आहे 60 ते 65 दिवस. मूग हे लवकर येणारं पीक आहे. तुम्ही 15 मार्चला जर पेरलं तर 15 एप्रिल 15 मेला ते निघून जातं, किंवा 15 फेब्रुवारीला जर पेरलं तर 15 एप्रिललाच निघून जातं. किंवा तुम्हाला ते पीक घ्यायचं नाही तर 1 महिन्यातच ते फुलावर येतं. फुलावर आले की जमिनीत नांगरून टाकायचं, त्याचं खत तयार होतं. बीज प्रक्रिया रिहांश 4 मिली लावा 1 किलोला, जोरमेट 3 मिली लावा. जोरमेट जर नाही मिळालं तर पिक्सल 2 ग्रॅम अशी बीज प्रक्रिया मुगाला अवश्य करा, कारण मुगावर सुरुवातीलाच मावा, तुडतुडा, पांढरी माशी हे कीड येतात. त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला रिहांश लावणं गरजेचं आहे. बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी जोरमेट किंवा पिक्सल हे तुम्ही लावू शकता. त्यानंतर पेरणी पद्धत, झाडाची संख्या जास्त असण्याकरता एकरी 6 ते 7 किलो बियाण्याचा वापर करावा. खरीपामधला मूग जो आहे तो आपण एकरी 5 किलोच पेरतो, पण उन्हाळी मूग जो आहे याच्यामध्ये झाडाची संख्या जास्त असली पाहिजे. शेंगा आखूड असतात, त्यामुळं तुम्हाला एकरी 6 ते 7 किलो बियाणं पेरायचं आहे. ओळीतलं अंतर हे 22.5 सेंटीमीटर ते 30 सेंटीमीटर आणि 2 झाडातलं अंतर हे 10 सेंटीमीटर ठेवायचं. या पद्धतीनं पेरणी तुम्हाला करायची आहे. उन्हाळी मुगामध्ये खतामध्ये तुम्ही 20-20-013 किंवा 24-24-08 हे लवकर उपलब्ध होणारं खत पेरणीसोबत द्या, आणि रायझर 10 किलो द्या. त्याला नंतर दुसरा कुठलाही डोस द्यायची गरज नाही, कोणतंही खत द्यायची गरज नाही. या पिकाकरिता खताचा वापर एकदाच करावा. मूग उगवल्यानंतर 15 ते 25 दिवसानंतर तणनाशकामध्ये जर तुम्हाला वापरायचं असेल तर 25 दिवसाच्या आत, 15 ते 25 दिवसादरम्यान, ते चुकलं, दिवसानंतर नाही, दरम्यान, परशूट 200 मिली, ओडीसी 30 ग्रॅम, सोसायटी 200 ते 400 मिली किंवा शाखेत 600 मिली याच्यापैकी कोणतंही एक तणनाशक तुम्ही 20 दिवसाच्या दरम्यान मूग पेरल्यानंतर जमिनीत चांगला ओलावा असताना, तापमान कमी असताना तुम्ही मारू शकता. याचा झटका लागू नये म्हणून शॉकअप नावाचं आपलं जे संजीवक आहे ते सुद्धा याच्यामध्ये तुम्ही मिसळू शकता. महत्त्वाचे मुद्दे, रस शोषक किडीमध्ये पांढऱ्या माशीचं नियंत्रण ठेवा, ज्यामुळे व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होईल. मुगावर व्हायरस रोग येतो, खूप मोठ्या प्रमाणात पसरतो आणि मुगाचं नुकसान मोठं होतं, आणि याचा प्रसार करणारी कीड म्हणजे पांढरी माशी. या पांढऱ्या माशीला जर तुम्ही कंट्रोल केलं तर व्हायरस कंट्रोल, म्हणजे व्हायरस हा पसरणार नाही जास्त. त्यामुळं फवारणी व्यवस्थापन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्याच पिकांचं फवारणी व्यवस्थापन, कीड आणि रोग नियंत्रण घेणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मुगाला तुम्हाला किंवा सगळ्याच पिकांमध्ये गरजेनुसार फवारणी आपल्याला करणं आवश्यक आहे. पेरणीनंतर जमिनीपासून 8 ते 10 दिवसानंतर अंतराने पाणी देण्याचं नियोजन करा. महत्त्वाचं म्हणजे फुलं येताना आणि शेंगा भरताना पाणी कमी पडायला नको याची काळजी घ्या. कमी कालावधीचं पीक आहे, त्यामुळं ज्या नाजूक अवस्था आहे, फूल लागणे किंवा दाना भरणे, याच्यात पाणी कमी पडायला नको, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर बाजरी एक खूप चांगलं पीक आहे. बाजरी तुमच्या मराठवाड्यामध्ये बीड असेल, अहिल्यानगर असेल, संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणीच्या काही भागामध्ये मागच्या 2-4 वर्षामध्ये बाजरी खूप शेतकरी घेत आहेत, उन्हाळी बाजरी, आणि उत्पादनसुद्धा त्याचं चांगलं येतं आहे. मी विदर्भात सुद्धा शेतकऱ्यांना असं आवाहन करेल की त्यांनीसुद्धा बाजरी पेरायला हरकत नाही. फक्त एकच अडचण आहे, बर्ड डॅमेज ज्याला म्हणतो आपण, पक्ष्यांचा त्रास. तर तिथं थोडंसं आपण एका गावात 10-20 शेतकऱ्यांनी 10-20 एकर 5-25 एकर जर पेरलं तर बर्ड डॅमेजसुद्धा, तिथं पक्ष्यांचा त्राससुद्धा होणार नाही. तर बाजरीमध्ये एकरी बियाण्याचं प्रमाण, बाजरीचं बियाणंसुद्धा हे हलकं असतं, फार हलकं असतं. एकरी 1.5 किलो बियाणं आपण पेरावं.
आता इथे आपलं नवीन एक वाण, खूप सुंदर वाण, अधिक उत्पादन क्षमता असलेलं, कणीस घट्ट असलेलं, म्हणजे खाण्यास रुचकर, चवदार असं पंढरी नावाचं वाण बाजारामध्ये उपलब्ध आहे. पंढरी BGBH 222 हे बाजरीचं, उन्हाळी बाजरीचं, स्पेशल उन्हाळी बाजरीचं वाण हे बाजारात उपलब्ध आहे. ते जर मिळालं तर नक्की ते पेरा. तुम्हाला 100% त्याचं उत्पादन चांगलं येईल आणि खाण्यासही चांगलं आहे, भावसुद्धा चांगले मिळतील. नाही मिळालं तुम्हाला बूस्टर पंढरी तर इतर तुम्ही घेऊ शकता. बायोस्टॅटचं 51 आहे, निर्मल 5286 आहे, नाथ 1717 आहे किंवा DBS 7739 आहे. असे अनेक वाणं, मैकोचं 2240 आहे, हायटेकचं 4242 आहे किंवा पायोनियरचं 86M74 असे कोणतंही वाण तुम्ही घेऊ शकता. जर मिळालं तर नक्की पंढरी जे आहे, बूस्टरचं पंढरी हे तुम्ही नक्की घ्या. एकूण पिकाचा कालावधी 80 ते 85 दिवसाचा आहे. लवकर येणारं पीक आहे, कमी पाण्यात येऊ शकतं आणि याला मेंटेनन्ससुद्धा फार जास्त नाही. बीज प्रक्रिया तीच रिहान 4 मिली किंवा जोरमेट किंवा विटावॅक्स 3 मिली आणि रिहान 4 मिली अधिक जोरमेट किंवा विटावॅक्स 3 मिली किंवा पिक्सल किंवा रोको आणि रायझर किंवा पाणी 4 मिली. 2 ओळीत 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट अंतर ठेवा. 2 रोपात 12 ते 15 सेंटीमीटर अंतर राहील अशा पेतानं पेरणी करावी. बाजरीची पेरणी 2 ते 3 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल करू नये, अन्यथा यापेक्षा खोलीवर केल्यास उगवण कमी प्रमाणात होते. मी जसं तिळाचं सांगितलं, जास्त खोल करू नका. बारीक बियाणं ज्याचं असतं तसं बाजरीसुद्धा बारीक बियाणं असतं. जास्त खोल पेरणी केल्यामुळं उगवण क्षमतावर विपरीत परिणाम होऊ शकतो. खतामध्ये DAP 1 बॅग किंवा 10-26-26 1 बॅग, झिंक सल्फेट 10 किलो, रायझरची 10 किलो आणि उगवल्यानंतर 25-30 दिवसांना 25 किलो युरिया व 45-50 दिवसांना 25 किलो युरिया. युरिया एकाच भागात न देता 2 भागात विभागून द्या. 20-25 दिवस, 40-45 दिवस असा 2दा विभागून द्या. पेरणीसोबत 10-26-26 DAP वगैरे दिलं तरी चालतं. तणनाशकामध्ये 18 जे तणनाशक आहे किंवा सीमाझिन, 18 हे तणनाशक उगवणपूर्व काम करतं. पेरणी झाल्याबरोबर 48 तासाच्या आत एकरी अर्धा किलो, किमान 200 लिटर पाण्यासाठी प्रमाण आहे. फवारणीनंतर 15 ते 20 दिवस पिकात खुरपणी किंवा डवरणी करू नये. लगेच पेरल्याबरोबर 48 तासाच्या आत फवारायचं 18 आणि समोरचे 15-20 दिवस जे आहे तिथं डवरणी खुरपणी पिकामध्ये करायची नाही. महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये आंतरमशागत करताना जास्त खोलवर झाडाच्या मुळाशी खुरपणी करू नये. रोग व्यवस्थापन, बाजरी पिकामध्ये केवडा, गोसावी आणि आरगट, चिकटा या 2 रोगाचा प्रादुर्भाव उगवणीपासून ते दाणे भरेपर्यंत आढळतो. या रोगांना आपल्याला नियंत्रित करावं लागेल. केवडा रोगामध्ये रोपं पिवळी पडतात, वाढ कोणते, फुटवे फुटतात, त्यामुळे योग्य जातींची निवड करावी. आता उन्हाळी ज्वारी. उन्हाळी ज्वारीसुद्धा एक चांगलं पीक आहे. मागच्या वर्षी 2-3 वर्षात विदर्भातल्या शेतकऱ्यांनी त्यातल्या त्यात यवतमाळ असेल, अकोला असेल, अमरावती असेल, नांदेड असेल, मराठवाड्यामधलं तिथे बऱ्याच शेतकऱ्यांनी ज्वारीमध्ये खूप चांगलं उत्पादन घेतलं. कडबासुद्धा त्यांना चांगला झाला. तर ज्या शेतकऱ्यांना ज्वारी पेरायची आहे, पेरणीची योग्य वेळ 15 जानेवारी ते 30 जानेवारी. 30 जानेवारीच्या पुढे जाऊ नका, कारण साधारणतः 100-110 दिवसाचं पीक आहे. 110 दिवसात थोडं लेट जर गेलं, 115-20 दिवस झाले तर खरीपाचं पेरणीला शेत तयार होणार नाही. त्यामुळं 15 ते 30 जानेवारीच्या मध्ये पेरणी करा. एकरी बियाण्याचं प्रमाण एकरी 3 किलो. वाणं भरपूर तुम्हाला पर्याय देतो मी. हायटेक 3201, हायटेक 5401, हायटेक 5206, हरिता 540, न्यू जर्सी, विठ्ठल, प्रधान आणि कर्नूल 184. एवढे मोठे वाणं आहेत. सगळ्याचा कालावधी 100 ते 110 दिवस आहे. उत्पादन क्षमता सगळ्यांची 20 ते 30 किलो आहे. एकाच वाणाच्या मागं जाऊन MRP पेक्षा वर पैसे देऊ नका. दुसरं वाण पहा. यापैकी कुठलंही एक वाण घ्यायला हरकत नाही. तशीच बीज प्रक्रिया. रिहांश 4 मिली, रस शोषक कीड किंवा जमिनीतील उपद्रवी किडीसाठी रिहांश आणि बुरशी, बियाण्याद्वारे पसरणाऱ्या बुरशीसाठी जोरमेट किंवा विटावॅक्स. नाही जर हे मिळालं तर पिक्सल किंवा रोको आणि पाणी किंवा रायझर 4 मिली. या पद्धतीनं बीज प्रक्रिया प्रति किलोला करायची. पेरणीसोबत खत द्या. DAP किंवा 10-26-26 अधिक रायझरजी आणि पेरणीनंतर 20-25 दिवसाला आणि 40-45 दिवसाला युरिया अर्धी बॅग तुम्हाला तिथं पेरून द्यायचं आहे.
मी सांगितलं त्याप्रमाणे मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, हे सिरियल्स जे पिकं आहेत, तृणधान्य जे पिकं आहेत, त्यांना युरिया एकाच मात्रेत न देता 2 मात्रेमध्ये विभागून द्यायचं. पेरणीनंतर 20 आणि 40 दिवसाच्या दरम्यान 2-5 दिवस मागे पुढे चालतील. तणापैकी तणनाशकामध्ये अट्राजिन किंवा सिमाजिन हे उगवणपूर्व तणनाशक. बाजरीसारखंच एकरी अर्धा किलो 200 लिटर पाण्यामध्ये करायचं. 15 ते 20 दिवस त्या पिकात खुरपणी किंवा डवरणी करू नये. अट्राजिन हे जर तणनाशक फवारलं तर त्या पिकामध्ये खुरपणी किंवा डवरणी साधारणतः 15 ते 20 दिवस करू नका. आता टरबूज, खरबूज, भाजीपाल्यामध्ये अनेक पिकं आहेत, पण टरबूज खरबूज हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, त्यामुळे ते घेऊ. इतर भाजीपाला पिकं जे आहेत आपले पुरमे साहेबांचे रेग्युलर व्हिडिओ आपले असतात. तर टरबूज खरबूजामध्ये लागवडीचा हंगाम हा 20 डिसेंबरपासून तर 15 फेब्रुवारीपर्यंत असतो. साधारणतः दत्त जयंती जी असते ना तेव्हा लागवड सुरू होते, तर म्हणजे पार 15 फेब्रुवारीपर्यंत. 15 फेब्रुवारी, 15 मार्च, 15 एप्रिलच्या आत सगळे टरबूजा खरबूज आले पाहिजे. कारण एकदा आंबा येणं चालू झाला की तुमच्या टरबूजा खरबूजाला पैसे कोणी पाहत नाही, त्याच्याकडे डुंकून पाहत नाही. त्यामुळे 20 फेब्रुवारीच्या नंतर लावू नका. जाती ज्या आहेत, वाणं जे आहेत, कलर्स सीड्सचं कॅन्डी आहे, मेलोडी आहे, सिमन्स सीड्सचं बाहुबली आहे, सिंजेटाचं सिम्बा, सुपर क्वीन, शुगर क्वीन आहे, इंडसचं ब्लॅक बॉक्स आहे, इलाइट सीड्सचं राधिका B1 आहे, सिम्बा, सुपर क्वीन, किरण, बायरचं मॅक्स आहे, कलर्सचं मेलोडिओ, गोल्डनचे स्वीट डिलाइट, जिग्ना गोल्ड, सागर किंग, डॉन, विठोबा, बाहुबली, महाराजा, बायोसीडचं नॉटी, इंडस सीडचं ब्लॅक बॉक्स, एवढे सगळे अनेक वाणं टरबुजामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि याचं एकरी बियाणं 200 ते 250 ग्रॅम लागते. आता खरबुजामध्ये वेगळ्या जाती आहेत. नॉन बेबी, कुंदन, निर्मल 24, सागर 60, चांदणी, विजय, सिमिनीचं केसर, नामदारीचं NS 915, BSFचं लालपूर, मधुराजा, डॉक्टर सीड्सचं विकार, नॉन सीड्सचं कुंदन बॉबी, सागर सीड्सचं विजय, नामदेव उमाजीचं वेंटेना आणि निर्मल सीड्सचं 24 नंबर. याचं सुद्धा एकरी 200 ते 250 ग्रॅम बियाणं लागतं. टरबूज आणि खरबुजाचं एकरी बियाण्याचं प्रमाण हे जवळपास सारखं लागतं. लागवड पद्धत मध्यम जमिनीत 6x1.5 वर लागवड करायची. टरबूज असो का खरबूज असो. भारी जमिनीत 7x1.5 वर लागवड करायची आणि झिगझॅग पद्धतीने लागवड करायची. म्हणजे ही लॅटरल जर असेल, इथे झाड लावलं ते की इथे लावायचं, एक इथं लावायचं, एक इथं लावायचं, असं 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 झिगझॅग पद्धतीने लागवड करायची. बेड करताना बेसल डोस हा जो आहे, बेड तयार करतानाच खतं दाबून द्या. हे खूप खादाड पिकं आहेत, त्याला जेवढं खत दिलं तेवढं उत्पादन क्षमता वाढते. त्यामुळे NPK जे आहे हे फॉस्फरस आणि पोटॅश मॅक्झिमम तुम्हाला बेसल डोजमध्ये बेड तयार करताना द्यायचं आहे. DAP 2 बॅग, पोटॅश 1 बॅग, रायझरजी 10 किलो, सल्फर 10 किलो, निंबोळी पेंट 2 बॅग, वसुंधरा किंवा बोरॅकॉल 12 किलो, किस्ता GR 5 किलो. किस्ता GR हे आहे कीटकनाशक. हे सोडलं तर बाकी सगळे तुमचे खतं आहेत. हे सगळे एकत्र करून द्या. शक्यतो रोपांची लागवड करा, बियाणं लावू नका. रोपं आता बाजारात नर्सरीत तुम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे ती व्हरायटी मिळते, त्यामुळे रोपं लावा. रोप लागवड आधी ट्रायकोबूस्ट 500 ग्रॅम आणि सुडोबूस्ट 500 ग्रॅम सोडा तिथे. फळ लागण्यापासून पुढे फळमाशीची नियंत्रणासाठी फळमाशीचे ट्रॅप लावा. आता या पद्धतीनं, आणि त्याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या पुरमे साहेबांनी बनवून दिलेला आहे. तर मंडळी, हे सगळे उन्हाळी पिकांचं जे व्यवस्थापन आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली. आता प्रश्न उत्तरं जे आहेत ते उद्या चित्रकार सर त्याचा व्हिडिओ बनवून टाकतील. तुमचे जे काही प्रश्न उत्तर आहे त्याच्याबद्दल चित्रकार सर त्याला उत्तर देतील. मी थोडंसं इथे नसल्यामुळे ते एवढ्या वेळ तुम्हाला चित्रकार सर त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देतील. धन्यवाद.